नमस्कार मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AIच्या स्पर्धेत चीन अमेरिकेला हरवणार आहे. धक्का बसेल, परंतु सत्य परिस्थिती आहे आणि हे दुसरं तिसरं कोणी म्हणत नाही आहे. तर NVIDIA कंपनीचे CEO जेन्सेन हुआंग यांनी गेल्या 2 दिवसात अनेक मुलाखती दिलेल्या आहेत. कदाचित या मुलाखतीमागचं कारण राजकीय असू शकेल. म्हणजे अमेरिकन नेतृत्वाच्या मनात धडकी भरवून NVIDIAला चीनी बाजारपेठ खुली करून देणं हा त्यांचा स्वार्थ असू शकेल. पण त्यांनी जी परिस्थिती मांडलेली आहे ती अतिशय गंभीर आहे आणि त्यामुळे त्याची दखल घेणं आवश्यक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय यात मी जात नाही, परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्र यशस्वी होण्यासाठी केवळ तुमच्याकडे AI चिप्स असून उपयोग नाही. NVIDIA आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी लागणाऱ्या चिप्स GPU बनवण्यात इतरांपेक्षा बरीच पुढे आहे. गुगलनी अल्फाबेट जी गुगलची पेरेंट कंपनी आहे त्यांनी देखील नवीन चिप्स बाजारात आणलेल्या आहेत आणि त्यामुळे NVIDIAचे शेअर्स काही प्रमाणात पडलेले आहेत. परंतु तरी देखील NVIDIA ओव्हरऑल बघायला गेलं तर ह्या चिप बनवण्यात सगळ्यात आघाडीवर आहे. पण जेन्सेन हुआंग यांचं म्हणणं आहे की AI म्हणजे फक्त सेमीकंडक्टर चिप्स नाहीत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक कुठला असेल तर तो ऊर्जा क्षेत्राचा आहे. आणि त्यांनी सांगितलं की सध्या चीनचं ऊर्जा क्षेत्र म्हणजे चीन एकूण जेवढी वीज तयार करतो ती अमेरिकेच्या दुप्पट आहे आणि चीनी वीज निर्मितीचं क्षेत्र असं 45 अंशाच्या कोनामध्ये वाढत चाललं आहे. या उलट अमेरिका निम्म्यावर आहे आणि अमेरिकेची वाढ जवळपास 0 आहे. सपाट रेषेमध्ये ती वाढ आहे आणि त्यामुळे पुढच्या काही वर्षात ऊर्जा क्षेत्रात चीन अमेरिकेच्या बरेच पुढे जाणार आहे. आणि सगळ्या गोष्टींना वीज लागते. चिप्स बनवायच्या वीज लागते, डेटा सेंटरला वीज लागते, सुपर कम्प्युटरला वीज लागते, उद्योगांना वीज लागते आणि त्यामुळे वीज जर पुरेशी नसेल तर हे क्षेत्र प्रगती करू शकत नाही. तिथे चीन पुढे. दुसरा भाग आहे चिप्स. त्या बाबतीत त्यांनी सांगितलं की नक्कीच अमेरिका या बाबतीत म्हणजे गुगल असेल, NVIDIA असेल, इतर कुठले असेल त्याचं संशोधन आहे, त्याच्यात अमेरिका बरीच पुढे आहे. पण नुसत्या चिप्स असून तुम्ही AIची शर्यत जिंकू शकत नाही. तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला जो महत्त्वाचा आहे. त्यांचं म्हणणं आहे पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर. आणि हा भारतासाठीही एक चांगला धडा आहे, कारण ज्या गोष्टी भारतात चालू आहेत त्या केवळ आणि केवळ मोदी सरकारच्या काळात चालू आहेत. मनमोहन सिंग सरकार असेल किंवा महाराष्ट्रातलं एकेकाळचं सगळ्यात कार्यक्षम सरकार, ब्रह्मांडातलं बेस्ट सरकार असेल, जेव्हा या प्रत्येक गोष्टीला खोडा घालण्याचं काम, परवानगी अडवण्याचं काम होत होतं. तुम्ही म्हणाल राजकारण कशाला आणता, पण राजकारण आणणं महत्त्वाचं आहे. कारण पायाभूत सुविधा निर्मिती प्रकल्प अमेरिकेमध्ये एक डेटा सेंटर बांधायचं तर 3 वर्ष म्हणजे भूमिपूजन करण्यापासनं ते पूर्ण होईपर्यंत किमान 3 वर्ष लागतात. हुआंग यांनी सांगितलं की चीन हल्ली एका आठवड्यात, खरं तर त्याचं म्हणणं होतं विकेंडला म्हणजे शनिवार रविवारमध्ये एक हॉस्पिटल चीन उभं करू शकतं. अख्खं हॉस्पिटल म्हणजे प्री फॅब्रिकेटेड सगळ्या गोष्टी आणून उभं करून अख्खं हॉस्पिटल 2 दिवसात चीन बांधू शकतं. आणि या राक्षसी वेगाने प्रगती करणारा चीन, जेव्हा तुम्ही AIसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आहेत त्याच्यासाठी लागणारी फॅक्टरी असेल, वीज प्रकल्प असेल, रस्ते असेल, डेटा सेंटर, सिमेंट कॉन्क्रीटचं डेटा सेंटर असेल, अमेरिकेच्या अनेक योजना पुढे आहे. आपल्या देशात जेवढी डेटा सेंटर बांधली जात आहेत त्यातली अर्ध्याहून जास्त डेटा सेंटर एकट्या महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राने या क्षेत्रात घेतलेली आघाडी ही अभिमानास्पद आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या स्मरणात
कारण आज सरकारला 1 वर्ष पूर्ण होतंय, देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला आज 1 वर्ष पूर्ण होतंय. आणि जर भारताला या स्पर्धेत राहायचं असेल तर पायाभूत सुविधा निर्माण करण्यातली आघाडी आपल्याला, चीनच्या पेक्षा आपण जोरात नाही आहोत, पण चीनच्या थोडंसंच पाठी आहोत, पण ही आघाडी आपल्याला टिकवायला हवी. पण इन्फ्रास्ट्रक्चर हा त्यातला एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. चौथा आहे, त्यांनी सांगितलं AI मॉडेल्स. त्यांनी सांगितलं की हे जे सगळं जेमिनी किंवा ChatGPT किंवा इतर जे सगळे X यांची जी सगळ्यांची AI मॉडेल्स आहेत, ॲपलचं आहे, ती चीनी मॉडेल्सपेक्षा पुढे आहेत, अधिक चांगल्या दर्जाची आहेत. परंतु त्यांनी सांगितलं जगात 14 लाख AI मॉडेल्स आहेत. काही छोटी आहेत, काही मोठी आहेत, काही फार चांगली नाही आहेत, काही मध्यम आहेत, काही चांगली आहेत. पण या 14 लाख मॉडेलपैकी जवळपास सगळीच्या सगळी, म्हणजे काही अपवाद वगळता सगळी मॉडेल्स ही ओपन सोर्स आहेत. ओपन सोर्स जो डेटा असतो त्याच्यावर आधारित आहेत. आणि तुम्हाला जर AI क्षेत्रात आघाडीवर राहायचं असेल तर त्याच्यात तुम्हाला संशोधकांना, स्टार्टअप कंपन्यांना, उद्योगांना AI मॉडेल्स आहेत ती ओपन सोर्स मॉडेलचा जास्त फायदा होऊ शकतो. आणि ती 14 लाख मॉडेलपैकी सगळ्यात जास्त आहेत ती चीनची आहेत. त्याच्या खालोखाल ज्याला तंत्रज्ञान क्षेत्रातलं, या क्षेत्रातलं ज्याला शिक्षण, उच्च शिक्षण, संशोधन या गोष्टी आहेत, त्याच्यातली पहिल्या 10तली 9 विद्यापीठं, 10तली 9 चीनची आहेत. म्हणजे बघा हा आकडा किती पुढे गेलेला आहे. कारण अमेरिकेमध्ये या सगळ्या ज्याला ॲफर्मेटिव्ह ॲक्शन आणि सोशल जस्टिस, सामाजिक न्याय याच्या नावावर, कतारच्या पैशांवर अमेरिकेमध्ये जिहादी विचार, अराजकतावादी विचार विद्यापीठात घुसायला लागलेले आहेत. आणि त्यामुळे विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्याच्यामध्ये पेपर पब्लिश करणं, नवीन रिसर्च करणं, यात चीनची आघाडी अतिशय मोठी आहे. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की त्याची जी ॲप्लिकेशन्स आहेत, कारण कुठे वापरणार AI म्हणजे काय नुसतं चॅटबॉक्स नाही की तुम्ही गुगल सर्च करता त्याच्याऐवजी तुम्ही AI सर्च केलं, हे तर आपण करतोच आहे. पण त्याचा वापर वेगवेगळ्या सेवांमध्ये, वेगवेगळ्या उद्योगांमध्ये करणं, यातही चीन पुढे आहे. कारण चीन इंडस्ट्रीयल देश आहे आणि त्याच्यात भारतही पुढे जाऊ शकतो. कारण भारत सेवा पुरवणारा देश आहे आणि त्या सेवा पुरवणाऱ्यात म्हणजे तुम्हाला आधी सेवा कशी द्यायची हे समजलं पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये AI कॉम्पोनंट आणला पाहिजे. पण या गोष्टींमुळे अमेरिका मागे पडू शकते, ही त्यांनी भीती व्यक्त केलेली आहे. आता त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे, आणि जसं म्हटलं की अमेरिकेत कुठलीही गोष्ट स्वार्थाशिवाय होत नसते आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मागचा जो स्वार्थ आहे तो शोधून, त्याचा हेतू काय, तुझा हेतू काय, तुला काय हवंय बाबा त्याच्यातनं, हे शोधून त्याच्यातनं आपल्याला सत्य काय हे शोधावं लागतं. याच्यामध्ये ही गोष्ट नक्कीच आहे की ट्रम्प सरकारने अमेरिकन AI कंपन्यांना सगळ्यात उच्चतम तंत्रज्ञान आहे ते चीनशी शेअर करायला, उच्चतम चिप्स आहेत त्या चीनशी शेअर करायला बंदी घातलेली आहे. आणि त्याच्याबाबत जेन्सेन हुआंग यांचं, त्यांच्या कंपनीचा फायदा त्यामुळे प्रभावित होतोय. कारण जगातलं सगळ्यात मोठं मार्केट जर त्यांना ॲक्सेसिबल नसेल तर जो फायदा त्यांना होत होता, जे चिप्स ते चीनला विकत होते ते त्यांना विकता येणार नाही. आणि त्याच्यामुळे त्यात स्वार्थ आहे का? नक्कीच आहे. म्हणजे ही जी भीती दाखवत आहेत त्याच्यामध्ये काही हेतू आहे का? 100% हेतू आहे. परंतु त्यांचं म्हणणं आहे की सध्या अमेरिका या चिप्सच्या मध्ये चीनपेक्षा 6 महिने पुढे आहे. म्हणजे हे जे सगळे नवीन मॉडेल्स तयार करणं आणि नवीन चिप्स डिझाईन करणं, यातल्या संशोधनात काही महिने पुढे आहे. जोपर्यंत तुम्ही एकमेकांची स्पर्धा करत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे राहू शकत नाही. कारण एकदा तुमची स्पर्धा बंद झाली की तुमच्या मागे असणारा कधी येऊन तुमच्या पुढे जातो हे तुम्हाला कळत नाही. आणि त्यामुळे त्याच्या मुलाखतींचा राजकीय जर अर्थ काढायचा झाला तर त्यांचं म्हणणं आहे आम्हाला चीनशी धंदा करू दे. हा धंदा करणं अमेरिकेसाठी चांगलं आहे, अर्थात तो त्यांच्या स्वतःसाठी चांगलं आहे. पण या निमित्ताने मला असं वाटतं की हे उलगडून दाखवणं की जग कुठल्या दिशेने चालू आहे आणि आपल्याला, भारताला म्हणजे AI क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर कुठल्या क्षेत्रात दमदार कामगिरी करावी लागणार आहे. याच्यामध्ये विजेची निर्मिती असेल, याच्यामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती असेल, याच्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये संशोधन
आपल्याकडे खूप मोठं इंजिनिअरिंग टॅलेंट आहे. त्यांना ए आयचं शिक्षण, प्रशिक्षण, या सगळ्या ए आयचा ॲप्लिकेशन सेवांमध्ये आणि निर्मिती म्हणजे उत्पादन क्षेत्रात आणि सेवा क्षेत्रामध्ये त्याचा वापर, आणि मग त्याच्यामध्ये सेमीकंडक्टर क्षेत्र, म्हणजे आपल्याकडे जे नुसतं छाती पिटणं चालू होतं की आमच्याकडे फॉक्सकॉन येणार होतं, ते आता गुजरातला गेलं, ते आता तिथे गेलं, आसामला गेलं, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे, मराठी लोकांवर अन्याय आहे. या रडणाऱ्या लोकांना केवळ छाती पिटण्याशिवाय काहीही माहिती नाही, काही कळत नाही. नुसतं सेमीकंडक्टर उद्योग आल्याने किंवा सवलती दिल्याने या गोष्टी होत नाहीत. यासाठी तुम्हाला पुढची व्हिजन पाहिजे, तुम्हाला स्थिर सरकार पाहिजे, तुम्हाला चांगलं न्यायालय, न्यायव्यवस्था, कारण या सगळ्याला ज्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे त्याच्यातही न्यायालयाकडनं जलद गतीने न्यायदान करणं, निकाल देणं अपेक्षित आहे. अशा अनेक गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या गोष्टींमध्ये जोपर्यंत आपण प्रगती करत नाही तोपर्यंत आपल्याला ए आय क्षेत्र काबीज करता येणार नाही. आणि त्यामुळे जरी स्वार्थी भावनेने हा इंटरव्ह्यू, ही मुलाखत दिली असली तरी आपण नेमके कुठे आहोत आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे याचा बोध या मुलाखतीतून होतो. आणि त्यामुळे ही मुलाखत बघा अशी आग्रही विनंती मी आपल्याला करते. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करणे एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.